तुम्हाला घरी आलं लसूणची पेस्ट बनवायला कंटाळा येत असेल आणि त्यामुळे पॅकेटची रेडीमेड पेस्ट वापरायची तुम्हाला सवय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यानंतर आलं लसूणची रेडीमेड पेस्ट खरेदी करण्याची तुमची हिंमतच होणार नाही। व्हिडिओमध्ये दिसणारी ही मशीन आहे ज्यात आलं लसूणची पेस्ट तयार केली जाते। गलिच्छ हा शब्द सुद्धा कमी पडेल अशा किळसवाण्या प्रकारे ही पेस्ट बनवली जाते। एवढंच नाही तर पेस्ट बनवताना मनसोक्त केमिकल सुद्धा वापरले जात आहेत। त्यानंतर तितक्याच कळकट मळकटलेल्या ड्रम मध्ये ही पेस्ट स्टोअर केली जाते। हा व्हिडिओ तेलंगणातल्या मेलारदेवपल्लीच्या पोलिसांनी मोहम्मद झियाउद्दीन आणि मोहम्मद मजहर अली या दोघांना अटक केली। त्यांच्या घरातूनच ते भेसळयुक्त आलं लसूणची पेस्ट तयार करून विक्री करत होते। पोलिसांनी आलं लसूणच्या पेस्टने भरलेले 16 छोटे ड्रम्स, अर्धा किलोच्या डब्यांचे 5 खोके, एका कार्टनमध्ये 5 किलोच्या डब्यांव्यतिरिक्त 7 कुक्स असं नाव असलेले 200 लेबल्स, ब्लॉक गोल्ड स्पाइसेस 2 kg असं चिन्हांकित केलेले लेबल्स आणि 1.5 किलो झॅन्थम गम पावडर जप्त केली आहे। एकूण 675 किलोग्रॅम आलं लसूणची पेस्ट जप्त करण्यात आली असून तिचं बाजार मूल्य हे 90,000 रुपये इतकं आहे। अन्न सुरक्षा मानकांचं उल्लंघन करून या उत्पादनांमध्ये हानिकारक पदार्थांचा वापर केला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर एफडीएने 11 मार्चला पहिला छापा टाकलेला। त्यानंतर या प्रकरणात अटकसत्र सुरू झालं। हे दोघे 7 कुक्स आणि अर्जुन एंटरप्राइजेस या व्यावसायिक नावाखाली आपला धंदा चालवत होते। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की या भेसळयुक्त आणि हानिकारक घटकांचा वापर करून बनवण्यात आलेली आलं लसूणची पेस्ट होती। हे दोघे कोणत्याही नियमांचं पालन न करता आणि स्वच्छतेची पर्वा न करता अस्वच्छ वातावरणात भेसळयुक्त पेस्ट तयार करून विक्री करत होते। त्यांनी चौकशी दरम्यान कबूल केलं की ते केमिकल्स मिसळून आलं लसूणची पेस्ट तयार करत होते आणि हैदराबादमधील स्थानिक दुकानांना तसंच इतर विविध दुकानांना त्याची विक्री करत होते। यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही हैदराबाद पोलिसांनी खैराताबाद मधील रेल्वे गेट जवळून जसानी इल्यान नावाच्या 21 वर्षीय तरुणाला अटक केली होती। तो असाच अस्वच्छ परिस्थितीत प्लास्टिकच्या डब्यांमध्ये आलं आणि लसूणची पेस्ट तयार करत होता आणि तयार केलेली ही पेस्ट उघड्या प्लास्टिकच्या टबमध्ये साठवून ठेवली जात होती, ज्यामुळे ती धूळ, माशा आणि इतर दूषित घटकांच्या संपर्कात येत होती। त्यामुळे यापुढे आलं लसूणची पेस्ट तयार करण्याचा कंटाळा आला तर एक वेळ ती खाऊ नका, पण असल्या भेसळयुक्त पदार्थांना बळी पडू नका। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।